नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काळ्या मिरीचे काही उपाय सांगणार आहे. काळ्या मिरीचे उपाय हे जेवढे प्रभावशाली असतात तितकेच उपयुक्तसुद्धा असतात. तर त्याचं म्हणजे केतू ग्रहाशी खूप मोठा संबंध आहे आणि केतू ग्रह ज्यांचा शुभ नसेल त्यांना आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. डिप्रेशन हा एक महत्त्वाचा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रात्रीची त्यांना झोप लागत नाही, हानी होत राहते, बोलताना आपण अडखळतो. असे काही बरेच गोष्टी आहेत की ज्या केतुग्रह खराब असल्यामुळे ते आपल्यासोबत घडत असतात. तर आपण काळ्या मिरीचा वापर करून आपला केतुग्रह नक्कीच सुधारू शकतो, शुभ करू शकतो. तर काय करायचं, ज्यांना झोप येत नाही, म्हणजे खूप लोकांना रात्रीची झोप लागत नाही, गोळ्या खाऊनसुद्धा गोळ्या खाणं चांगलं नाहीच आहे, पण तरीसुद्धा गोळ्या खाऊनसुद्धा त्यांना झोप लागत नाही. मग अशा लोकांनी फक्त 12 दिवस एक उपाय करून बघा. 12 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आणि ते आपल्या उशीखाली झोपताना ठेवून द्यायचे. उशीखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दाणे आपण एका वाटीत किंवा डब्बीमध्ये काढून ठेवायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दुसरे वेगळे 12 काळे मिरीचे दाणे घ्यायचे. असं आपण 12 दिवस कंटिन्यू करायचं आणि रोज ते 12 दाणे आपण एका डब्बीत भरून ठेवायचे. 12व्या दिवशी जेव्हा आपण ते सगळे दाणे एकत्र मिक्स करू तेव्हा आणि झोपताना आपण असं फील करायचं की माझा केतुग्रह खूप शुभ होत चालला आहे, मला खूप छान झोप लागते आणि नामस्मरण करत झोपी जायचं. आणि ते दाणे सगळे एकत्र करून 12 दिवसानंतर आपण कोणत्याही एका धर्मस्थळावर किंवा मंदिरात जाऊन एखाद्या देवतेच्या पुढे असं एका कागदावर तुम्ही ठेवून द्या किंवा एका कोपऱ्यात ठेवून द्या. तिथेच ठेवून परत या. 100% तुमच्या झोपेचा आणि डिप्रेशनचा प्रॉब्लेम किंवा जो मानसिक तणाव आहे तो तुमचा दूर होण्यास मदत होईल नक्कीच. नमस्कार.